जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा जो कटिंग केलेला आहे हा ड्रेस, त्या ड्रेसाची कटिंग तुम्ही बघू शकता की मी लाईव्ह केलेला जो क्लास आहे आता अर्ध्या तासाचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही लाईव्हच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता याचं कटिंग मी कसं केलेलं आहे. आणि कटिंग केल्यानंतर हा जो पार्ट होता आतला, त्याचा मी गळारुंदी कट करून पूर्ण गळ्यापासून तर पाठीपर्यंत जशीच्या तशी कट करून घेतलेली गळारुंदी 3 इंच या साईडनं आणि 3 इंच त्या साईडनं, आणि दोघी भाग जवळजवळ अस्तरवरती ठेवून जॉईन करून घेतलेले आहे. अस्तर आहे कॉटनचं, त्याच्यावरती आहे अस्तर सॅटिनचं, आणि त्याच्या वरतून आहे सिक्वेन्सचं. असे 3 ट्रिपलचा कपडा आहे. त्याच्यामुळे हे थोडं जाड वाटत आहे आणि थोडंसं विस्कटल्यासारखं वाटत आहे. बट काही प्रॉब्लेम नाही, जसं दिसत आहे तसं नाही आहे. एकदम व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर हा प्री वेडिंगचा शूटचा गाऊन होता. मला एका मुलीने मला टाकला होता की ताई मला प्री वेडिंगसाठी असाच गाऊन पाहिजे आहे, आणि तो पण रेड कलरचा होता, आणि रेड कलर एकदम प्रोफेशनल दिसतो व्यवस्थित. तर मला म्हणाले की तू मला शिवून देशील का ताई. तर आता त्यांचं लग्न तर होऊन गेलं, मी तिला शिवून दिला नाही, पण माझ्या मनामध्ये ते राहून गेलं की मी एका व्यक्तीला तो ड्रेस दिला नाही. अजून दुसरं कोणी येऊ शकतं कस्टमर, आणि त्यांना पण त्याची गरज पडू शकते, म्हणून मी तो ड्रेस कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि आज तो फायनल झाला. असं 3 महिने झाले मी कंप्लीट करून. अर्धा भाग पूर्ण कमरेचा जो भाग आहे खालचा 360 अँगलचा जो घेर झालेला आहे, तो घेर इतका मोठा झालेला आहे की त्याला 45 मीटर इतका कपडा त्याला अडकलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्याला अजून दुसरा सिक्वेन्सचा कपडा मी त्याच्यासाठी नंतर आणला, आणि आता तो 3-4 महिन्यानंतर हा कंप्लीट झालेला आहे माझा ड्रेस शिवून. आता असं नाही की टाईम होता, पण त्यावेळेस मी तो ड्रेस शिवून घेतलेला नाही. पार्सल मागवलं, 8 दिवसाचा फरक पडतो, 7-8 दिवसानं पार्सल येतं. परत दुसरं पार्सल 7-8 दिवसानं येतं, परत दुसरं 7-8 दिवसानं येतं. तर एक पार्सल आल्यानंतर मी एका कट्टीत 3 ऑर्डर देऊ शकत नव्हती, कारण मी मागच्या वेळेस आहे ना एवढं फसवलं होतं मिशोवाल्यांनी की मी ते पार्सल हे केलं होतं, रिटर्न करावं लागलं होतं, कारण सांगितलं होतं 2 पार्सल आणि आले होते एकच पार्सल. तर तुम्ही त्याचा फायनल लुक बघू शकता. किती मोठा घेर आहे, आणि खूप मोठा घेर आलेला आहे. गळारुंदी खूप मोठी झालेली आहे. बट चेस्ट जी आहे, चेस्टचे जे माप आहे ते माप मी 44 घेतलेलं आहे. जरी तिथं 40चं माप आहे तरी त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केलेलं आहे. तर 2 इंच या साईडनं आणि 2 इंच त्या साईडनं, तर 44चं माप होतं. आणि तुम्ही बघू शकता किती ढिल्ला होता आहे. मी त्याला फिटिंग टाकली होती तरी पण तो ढिल्ला होता.